because if a woman educated, the all house educated. पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं ते आले की माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री आजपासून म्या तुला शिकवणार. झालं सुरू झाला माझा अभ्यास. काना, मात्रा, विलांटी, आकार, उकार, बेकबे, बेतोरी 4, बेत्रिक 6, हाच घ्यास. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले. आणि अशातच 1 जानेवारी शनिवारी 1 जानेवारी 1848 पुण्यातील भिटेवाड्यात आम्ही पहिली शाळा सुरू केली. आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेळपाटासारखं जगला तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखं जगला तर नाव होईल. पण समाजात मात्र धर्म बुडाला म्हणून माझी विटंबना सुरू होती. अहो, एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीनं शिक्षण घेतलं म्हणून कोणता धर्म बुडतो हो? इतका टक लागू असू शकतो का हा धर्म? अहो, माणसासाठी धर्म असतो की धर्मासाठी माणूस? अहो, शाळेत जाताना चिक्कार फेकला मी सहन केलं, शेण मारला तरी मी सहन केलं, थुकलं तरी मी सहन केलं. आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. आणि अशातच एक धतिंगर माझ्या समोर येऊन बोलतो, ए तेवढे कुठे निघालीस? आजी आमच्या पोरी बाईंना शिकवणं बंद कर. अगं, तुला तुझी अब्रू प्यारी आहे की ते शिक्षण? कदाचित त्याला माहीत नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिराव परिवारांच्या पत्नी आहोत. अशी घेतली आणि संकल लावली न सुनावलं की आज आलाय थोडं फुटलं, पण जर पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगील. अहो, स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो, ती नेहमीच यात बळी पडत आली आहे. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून तिने सती जायचं? अहो, आपला नवरा वारला म्हणून तर तिचा काय दोष असतो? आणि यासाठीच आम्ही काम केलं. त्यानंतर इंग्रज सरकारने सतीबंदी प्रथाही बंद केली आणि त्यानंतर विधवा बाईला, काशीबाई तिच्या मुलाला म्हणजेच यशवंतला आम्ही दत्तक घेतलं. तिने धुळधुळे धावण्याने आमचं अंगण कसं भरून जायचं. त्याला वाढवलं, मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं. अशातच पुण्यात प्लेगची साथ पसरली. काठेवर लोक धाड मरू लागली होती. तेव्हा मी यशवंतला सांगितलं, यशवंता, आपल्याला हॉस्पिटल उभारायचं आहे. यशवंतानं हॉस्पिटलही उभारलं. आम्ही सर्व रुग्णांचा उपचार करत होतो. पण प्लेग हा संसर्गजन्य होता, त्यामुळे तो कधी ना कधी मलाही होणार होता. पण आम्ही मुळीच जगलेल्या समाजासाठीच ना, आणि यासाठीच जर मरण पत्करावं लागलं तर मरणाचं स्वागत आहे. अहो, सावित्रीची सावित्रीबाई झाली, सावित्रीबाईची सावित्री माई झाली आणि बघता बघता आमच्या 18 शाळाही झाल्या. सतीप्रथा, केशवपण्या या सर्वावर आम्ही मात केले, कारण आनंद होता तो आयाबाया शिकण्याचा. म्हणूनच म्हणे की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शुद्ध खचले. आणि एवढा अनर्थ एका अविद्येने केले. म्हणूनच मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता व्हावा. कारण एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो. का तर एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो, पण एक मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घराण्याला शहाणी करते. म्हणूनच मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद.